गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची ये किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तयाचे। गेल्या वेळी मला वाटतं आपलं 6व्या प्रकरणातलं 10व्या ओवीपर्यंत झालेलं होतं. त्याच्यात मनुष्याचा जन्म कसा होतो त्याचं वर्णन आहे, कारण स्थूल देह प्रथम चाललेलं आहे. प्रकरण जे आहे तर ते स्थूल देहाच्या बद्दल आहे. मग स्थूल देह कसा काय येतो या जगात हे सांगतायत आपल्याला. जीव जो आहे म्हणजे जेव्हा प्राण जातो तर प्राण गेल्यानंतर तो जीव काय असतो, कुठे असतो? अंतराळात असतो, आपण पाहिलं होतं गेल्या वेळी. आणखीन त्याच्यानंतर कुठच्या तरी पाण्याच्या निमित्ताने, धान्याच्या निमित्ताने असा तो पित्याच्या शरीरात प्रवेश करतो. तिथे गेल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर शुक्र धातूमध्ये तो प्रवेश करत असतो. तिथे झाल्यानंतर पुढे काय होतं तर त्याचं वर्णन आता 11व्या ओळीपासून सुरू आहे की पितयाचे रथे मातेचे शोणित जननी गर्भी होय मिश्रित ऋतुकाळी. म्हणजे पित्याचे शुक्रतंतू आणखीन मातेचं बीज हे जेव्हा मिश्रित होतात तर त्यावेळी ज्याला मेडिकलमध्ये फर्टिलायझेशन असं म्हणतात किंवा आपल्या याच्यात देखील कुठचा वनस्पती शास्त्रात देखील तेच नाव आहे, सगळीकडे नाव तेच आहे. आणि ते जेव्हा होतं त्याला ऋतुकाळ म्हणून जो स्त्रीच्या मासिक पाळीच्या ह्याच्यात एक विशिष्ट काळ असतो तर तो जास्त अनुकूल असतो असं सांगण्यात येतं. मेडिकलच्या ह्याच्यात देखील जर का विचार केला तर कितवा दिवस वगैरे हे सगळं शास्त्र त्याचं आहे. मग पुढे सांगतायत की प्राणापानाचे निबळे यवनिमुखे पितृरेत उसळे तेथ लिंग देह मिसळे मनोमेळे. हे मुख्य आहे की जेव्हा पितृरेत मातेच्या योनी मार्गात प्रवेश करतं तर तेव्हा ते वेगाने जातं. आणखीन तिथे त्यावेळेस मन हे तत्व त्याच्यात प्रविष्ट होतं आणि मन प्रविष्ट झाल्यानंतर तिथे लिंगदेहाची पूर्वतयारी होते. तो जीव जो आहे त्याचा लिंगदेह प्रवेश करतो, पण तो लिंगदेह जेव्हा प्रवेश करतो आपण म्हणतो तेव्हा त्याला तसं जाणीव नसते. तिथे मन प्रवेश करतं असं जे म्हटलंय ह्याचा अर्थ तो लिंगदेह तिथे प्रवेश करतो, पण त्याचा लिंगदेह जो आहे तर तो तेव्हा पूर्ण जाणीव नसते. तिथे आता पुत्र कधी होणार आणि कन्या कधी होणार त्याचंही सांगितलेलं आहे की जरी अधिक पितयाचे रेत उणे होय मातेचे शोणित तरी पुत्र निफजे निश्चित जननीय गर्भी. की जर का पित्याच्या रेताचा प्रभाव जास्त असला, जास्त स्ट्रॉंग असलं म्हणूया, आणखीन मातेचं कमी प्रभावाचं असलं तर मुलगा निर्माण होतो. आणि याच्या उलट स्त्री रक्ताचे आगळेपणे कुमारीसी निफज आहे, शुक्र शोणिताचे तुल्यपणे नपुसक होईल. म्हणजे स्त्रीच्या बद्दल जर का आधिक्य असलं तर तिथे कन्या निर्माण होते. आणखी जर का दोन्ही समसमान असली तर नपुसक जन्माला येतो. याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हे आहेत की आता मेडिकलमध्ये जर का आपण पाहिलं तर एक्स आणखी वाय फॅक्टर असतात, त्यातले एक्स जर का आले तर स्त्री गर्भ तयार होतो, कन्या निर्माण होते. म्हणजे मातेचं जास्त असलं तर तिथे कन्या येते आणि पित्याचं जर का वाय तिथे आला तर पुत्र येतो. आणि जर का समसमान झालं तर नपुसक येतो. म्हणजे हल्ली समान अधिकार वगैरे म्हणतात ना, ती मला आठवण होते तिथे की समान अधिकार हा निसर्गानेच दिलेला नाहीये वास्तविक. म्हणजे दोघांनी एकमेकांना मदत अवश्य करावी. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री आणखी पुरुष, पती आणि पत्नी
हे दोघंही समानच मानलेले आहेत. फक्त त्यांची कार्य जी करायची फील्ड्स आहेत हल्लीच्या ह्याच्यात, तर ती त्यांच्या प्रकृतीप्रमाणे आहे. एक एकदा स्त्री प्रकृतीचे पुरुष देखील असतात की ज्यांना स्त्रियांची जी कामं साधारणपणे पूर्वी म्हटली जायची त्याची आवड असते. त्याच्यात काहीच प्रश्न नाहीये, वाईट काहीच नाहीये. पण हा स्वभाव जो आहे, तर हा स्त्रियांचा साधारण घर सांभाळायचं, मुलं बाळ त्यांच्याबद्दलचं प्रेम, माझा संसार अशा पद्धतीचं जास्त असतं. आणि तेच ज्या नोकरी करतात त्या नोकरीच्या बाबतीत पण लावतात. माझं माझं म्हणून माझं टेबल, माझे सहकारी हे सगळं तिथे देखील लागतं ते. आणखीन शेवटी असं आहे की दोघं समान 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 म्हटलं तरी निसर्गानेच जिथे भेद केलेला आहे. माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की स्त्रीने काम करू नये. मी स्वतः डॉक्टर आहे, स्वतः काम केलेलं आहे. पण तरी देखील एकमेकांना कमी जास्त लेखण्याचं कारण नसतं. आपल्या संस्कृतीत जिथे नार्यस्तु यत्र पूजिता रमन्ते तत्र देवता म्हटलेलं आहे की जिथे नारीची पूजा केली जाते. पूजा म्हणजे देव्हाऱ्यात बसून पूजा नाहीये ती, तर तिला पूर्ण मान दिला जातो. आणि जिथे स्त्रीचा अपमान होतो तिथे काय म्हणूया पाप लागतं असा साध्या भाषेत आपल्याला म्हणता येईल. तिथे देवता येत नाहीत. लक्ष्मी म्हटलेलं आहे. आणखीन इथे जे त्यांनी सांगितलंय तर ते सरळ सरळ एम्ब्रिओलॉजीच्या पद्धतीने सांगितलेलं आहे की कधी कन्या होते आणि कधी पुत्र होतो आणि कधी नपुसक होतो. पितया चिया रेता चिया तिन्ही धातू तेयाची सारिखिया अस्थि शिरा मज्जा येणे नावे तिया निपजती पै. आता पुढे सांगतायत की जे काय बालक जन्माला येईल तर त्याचे कुठले अवयव पित्याच्या प्रमाणे होतात आणि कुठले अवयव पित्याच्या प्रमाणे कुठले होतात तर अस्थि शिरा आणि मज्जा. अस्थि आपण ज्याला बोन स्ट्रक्चर म्हणतो, अस्थि म्हणजे हाड, हाडपेर कसं असतं तर ते पित्याच्या प्रमाणे सर्वसाधारणपणे असतं. शिरा रक्तवाहिन्या वगैरे, मज्जा मज्जा म्हणजे ब्रेन आणखीन तिथनं निघालेली सगळी नर्वस सिस्टीम जी म्हणतो आपण ती. तर हे सगळं जे आहे तर ते पित्याच्या प्रमाणे होतं. हे तीन धातू पित्याच्या गुणांनुसार तयार होतात. आणि मातेची या शोणिताचे या तिन्ही धातू तेयाची सारिखे या. कुठच्या आहेत त्या? मातेच्या प्रमाणे कुठल्या तीन धातू आहेत तर त्वचा रक्त मांस या होती जननी करणी. म्हणजे त्वचा आईच्या सारखी होते, रक्त आणखीन मांस म्हणजे थोडक्यात रक्त सगळ्यांना पुरवठा करणारं, अन्नरस पुरवठा करणारं आहे रक्त. आणखीन दुसरे जे आहेत तर ते वरती दिसणारे जे आहेत त्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सौंदर्य येतं वगैरे. म्हणजे मातेच्या मुळे एक प्रकारे मला वाटतंय आता की आई ही म्हणजे स्त्री रजोगुण अधिक्यामुळे होते असं आपलं शास्त्र सांगतं. मग दिसण्याचं कशावरती अवलंबून असतं? समर्थ सांगतात की अस्थींच्या ह्याच्यावरती शिरांचा गुंडाळा केला आणि त्याच्यावरती मांस भरलं आणि त्वचा सगळ्यावरती झाकली. मग ते जे शिरा म्हणजे रक्तवाहिन्या, रक्त आणखीन मांस ज्याने आकार येतो आणि त्वचा दिसणारं बाह्य सौंदर्य जे आहे तर ते त्याच्यात नाही. म्हणजे रजोगुणाचा जो भाग आहे तो मला याच्यात अशा पद्धतीने घ्यावासा वाटतो. आणखीन हे सगळं जननीच्या मुळे निर्माण होतं. मग मुलगा असो मुलगी असो त्यांचे ह्या गोष्टी आईच्या प्रमाणे सांगितलेल्या आहेत. यायचे स्थूळ देह जीवाचे निफजे 6 धातूंचे षट कोशक नामतयाचे येण्याची कारणे. म्हणजे अशा पद्धतीने हा जो स्थूल देह आहे, जीवाचा जो स्थूल देह आहे तो ह्या 6 धातूंचा बनतो. आणि हा 6 धातूंचा बनतो म्हणून याला षटकोशक असं नाव दिलेलं आहे. 6 कोश आपण 5 कोश मानतो ते पूर्ण वेगळे आहेत.
ह्याला कोश म्हणायचं प्रकार एका दृष्टीने बरोबर आहे की सगळ्यात आत असतात त्या अस्थी असतात आणि त्याच्यावरती शिरा मांस त्याच्यातनं रक्त वगैरे ह्या पद्धतीने त्यांना कोश म्हणायला काही हरकत नाहीये. पण ह्या पद्धतीने त्याचं नाव दिलेलं आहे. पंचकोश जे आहेत तर त्यांचा विचार मला वाटतं इथे केलेला नाहीये. जे पंचकोश म्हणजे अन्नमय कोश जो हा स्थूल देहाचं वर्णन चाललंय. प्राणमय कोश, प्राणमय कोशात पंचप्राण आणखीन पंचकर्मेंद्रिय येतात. त्याच्या आत येतो तो मनोमय कोश येतो. त्याच्यात मन आणखीन पंचज्ञानेंद्रिय. त्याच्यात विज्ञानमय कोश जिथे बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय. आणि सगळ्यात आत आनंदमय कोश म्हणून येतो जो आपला अज्ञान हे मूळ कारण ज्याचं आहे आणखी सुषुप्ती हे त्याचं आपल्याला बाहेर दिसणारं स्वरूप आहे. पण इथे जे 6 कोश म्हटलंय तर ते ह्या स्थूल देहाच्या अवयवांचे 6 कोश म्हटलेले आहेत. यैसा हा शुक्र शोणिताचा मेळू येके अहोरात्रे होय निश्चळू पंच अहोरात्रे होय सुढाळू बुदबुदाकारू. इथे सगळी एम्ब्रिओलॉजी सांगतात ते आता. म्हणजे तो जो गर्भ तयार होतो तर त्याचा काय पद्धतीने वाढ होते ती आता सांगतायत. तो संयोग झाल्यानंतर 24 तासात स्थिर होतं. ह्याच्यात आणखीन मेडिकलच्या एम्ब्रिओलॉजीत काही बाबतीत बरंच सांगणे आहे. आणखीन हे सगळं आपल्या इथे गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. त्या उपनिषदात हे सगळं सांगितलेलं आहे. जीवाचा गर्भ कसा तयार होतो आणखीन काय पद्धतीने वाढतो कसा स्थिर होतो हे सगळं सांगितलेलं आहे. इथे आता तेच सांगतात की 24 तासात तो स्थिरावतो. म्हणजे मेडिकलच्या ह्याच्यात तो आत प्रवेश करतो. संयोग जो होतो तर तो नलिकांमध्ये होतो आणखीन त्याच्यानंतर तो गर्भाशयात प्रवेश करतो म्हणजे स्थिरावतो असं इथे म्हटलंय आणि तिथे तो फिक्स व्हायला होतो. नंतर त्यानंतर 120 तासानंतर त्याला हालचाल करणाऱ्या बुडबुड्याचं स्वरूप येतं बुदबुदाकारू. छोटासा अगदी असा बारकासा असतो. हल्ली अल्ट्रासाऊंडच्या मुळे ह्या गोष्टी दिसतात चांगल्या. मग पुढे काय होतं की पक्षा दिसा अंडाकारू मासा एका निफजे शिरू भुजा वक्षस्थळ अवेव विस्तारू होय दो मासी. म्हणजे पक्ष म्हणजे 15 दिवस. त्याच्यात तो अंड्याच्या आकाराचा होतो. अंड्याच्या आकाराचा म्हणजे मोठं अंड नाही म्हणायचं. अंडाकार म्हणजे असं लंबगोल होतो. आणखीन 1 महिन्यानंतर त्याचं डोकं वेगळं दिसायला लागतं. म्हणजे डोकं आणखीन असं त्याला एक शेपूट म्हणूया अशा पद्धतीने तो दिसायला लागतो. मग 2 महिने गेले की त्याला हात छाती वगैरे हळूहळू हळूहळू एक एक तयार व्हायला लागतात. हाताचे असे कोंब येतात मग ते वाढायला लागतात. हळूहळू ते एक एक तयार व्हायला लागतं. ती मासी उदर कटी पृष्टी चौथा समग्र पादसृष्टी 5 अस्थि शिरांची दाटी गर्भासी होय. 3ऱ्या महिन्यात पोट कंबर पाठ. 4था पाय संपूर्ण म्हणजे मांड्या पावलं पोटऱ्या हे सगळं. 5व्यामध्ये हाडं स्पष्ट दिसायला लागतात. शिरांचं जाळं तयार होतं. 6व्या मासात काय होतं तर 6ठा मासी त्वचा रोम 7वा नखे केशोद्भव असावं केशोद्वम त्यांची प्रकृती चित्त धर्म स्मरणाधिक. मग 6व्या महिन्यात त्वचा आणखीन त्वचेवरचे केस हे यायला लागतात. 7व्यामध्ये नखे डोक्यावरचे केस हे यायला लागतात. आणखीन 7व्या महिन्यात स्मरण वगैरे धर्म म्हणजे मन जे आधी झालं मिळालेलं होतं तर ते कार्यरत होतं. आणि त्यामुळे काही उपनिषदांमध्ये 6व्या महिन्यात का 7व्या महिन्यात काहीतरी जीव प्रवेश करतो असं म्हटलेलं आहे. वास्तविक तो प्रवेश आधीच झालेला आहे पण तो प्रवेश करतो असं म्हटलंय कारण त्यावेळेस हालचाल सुरू होते गर्भाची पोटात आपल्याला जाणवणे इतकी सुरू होते
आणखीन त्याला स्मरण वगैरे अंतःकरणाचे धर्म प्रकट व्हायला लागतात असं शास्त्र सांगतं. त्यामुळे काही ह्याच्यात त्यावेळे प्रवेश होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी एवढ्यासाठी सांगते की आपलं असं जर का कुठे वाचलं तर आधी इथे असं कसं काय वगैरे हे मनात प्रश्न उद्भवू नयेत. वरीचिली दोन्ही मास जाती स्मरत्व शोचिता तव गर्भासी उठी प्रसूती व्यथा मग ते वेळी पावे मृच्छयावस्था बाहेरी पडे. त्याच्यानंतर पुढले 2 महिने 8वा आणखी 9वा तेव्हा त्या गर्भाला म्हणजे मन कार्यरत होतं ना 7व्यामध्ये, तर ह्या 8व्या आणखी 9व्यामध्ये त्याला पूर्वजन्मांचं स्मरण असतं. आणखीन मग तेव्हा तो गर्भी असता म्हणे कोहम हे तिथे होतं की मग आता मला मुक्त व्हायचं आहे. सोहम, सॉरी मी आता कोहम म्हटलं का? सोहम, गर्भी असता म्हणे सोहम, बाहेर येता म्हणे कोहम, समर्थांचं आहे. तसंच त्या उपनिषदात पण दिलेलं आहे, गर्भोपनिषदात. म्हणजे तिथे पूर्वजन्मांचं स्मरण, त्यातल्या हालांचं स्मरण, मी कोण आहे मुळात, तर सोहम ते तत्व मी आहे हे त्याला स्मरण असतं. पण मग नंतर जेव्हा मातेला प्रसूती वेदना होतात तर त्यावेळेस गर्भावरती सगळ्या बाजूनी प्रेशर येतं. आणखीन तो दाबला जातो, त्याला खूप त्रास होतो. आणखीन त्याच्यात तो जवळजवळ मूर्छावस्थेत जातो, त्याचा जन्म होतो. मग येथे व्यथेचे अतिभरे जाती स्मरत्व विसरे मग कोहम कोहम दीर्घ स्वरे रुदन करी. मग त्या वेदनांच्या ह्याच्यात तो पुढल्या जन्माचं मागच्या पूर्वीचं सगळं विसरतो. आणखीन बाहेर येताना मग मी कोण आहे, मी कोण आहे, कोहम क्या क्या करायला लागतो तो. म्हणजे मी कोण आहे हा कधीपासून त्याचं सुरू होतं? जन्मापासून. मी कोण आहे का सुरू होतं? म्हणजे तिथेच नेहमी आपल्याला श्री गुरु सांगतात की नुकतं जन्मलेल्या मुलाला सुद्धा ज्या सच्चित आनंदाच्या इन्स्टिंक्ट आहेत तर त्या आहेतच. त्याला मी असावं वाटतं, मला ज्ञान व्हावं वाटतं. लहान मूल सुद्धा अगदी टक 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 इकडे तिकडे बघत असतं, कळायच्या आधी सगळं ते ऐकून शिकत असतं, बघून शिकत असतं. ज्ञान ग्रहण करण्याची त्याची क्षमता प्रचंड असते आपल्या मनाने. लहान मुलांची ज्ञान ग्रहण करण्याची आणि ते साठवण्याची स्मृती, या दोन्ही गोष्टी आपल्या मनाने फार जास्त असतात. आणि त्यामुळे लहानपणी सगळे श्लोक वगैरे शिकवावं, पाठांतर करून घ्यावं म्हणून जे आपल्या ह्याच्यात सांगायचे ते त्यामुळे की त्यावेळे पाठांतर केलं तर ते लक्षात देखील राहतं आणि नंतर त्याचा अर्थ उलगडायला लागतो. आणि हे तर खरं आहे, म्हणजे मी स्वतःच सांगते की मनाचे श्लोक लहानपणी पाठ करून घेतले होते. आणखीन त्या श्लोकांचा अर्थ जसा जसा उलगडायला लागला तर तसतसं मला आयुष्यामध्ये पूर्णपणे त्याचा फायदा झाला. की कुठची कठीण परिस्थिती आली, चांगली परिस्थिती आली, मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. सरळ मनाच्या श्लोकातली ओळ समोर येते. म्हणजे जे आपण करतोय तेच आपण भोगतोय हे स्पष्ट होतं. मग तिथे लोकांना कोणाला दोष द्यायचं किंवा कसलंच कारण पडत नाही. सगळं जे येतं ते स्वतःवरती येतं. म्हणजे या जन्मात मी चांगलं वागलंच पाहिजे हे पण येतं, मी मला जाणून घेतलं पाहिजे हे पण येतं. अशा पद्धतीने कुठचेही जर का हे आपण पाठ केले ना, करून घेतले लहानपणी, तर त्याचा मोठेपणी निश्चित फायदा होतो. हे स्वानुभवाने मी सांगते आणि पाहिलेली आहेत अशी उदाहरणं की खरोखरी फायदा होतो. कितवा झाला? हा 23वा झाला ना, बरोबर आहे. तर तसंच आनंदाची देखील जी इन्स्टिंक्ट असतं तर ते देखील आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मला सुखी व्हायचंय. फक्त आपण सुख आणि आनंद यांच्यात फरक तो आपल्याला कळत नाही. त्यासाठी मला आनंद मिळावा यासाठी आपण सुखी करतील अशा ज्या गोष्टी असतात, सोयीच्या ज्या असतात, तर त्या जमवायच्या मागे लागतो. की माझ्या आवडती मैत्रीण मिळाली, भेटली,
की मला वाटतं की बास, छान मिळाली मैत्री, नवरा बायको चांगले पाहिजेत, हे आपलं कशासाठी असतं? आपल्या सुखाच्यासाठी असतं. ती जी इन्स्टिंक्ट आहे ती लहानपणापासून असते. मला पाहिजे, दुसऱ्याकडे काही चांगलं पाहिलं की मला पाहिजे ते, हे मुलं पण करतातच. सगळी मुलं हे करतात अगदी. हे सगळ्या ज्या इन्स्टिंक्ट आहेत, तर ह्या मी कोण आहे, कोहम, त्याच्या शोधाच्यासाठी असतात. आणि त्या जर का आपण लहान मुलांच्या बद्दल सुद्धा लक्ष दिलं, कितीही मोठी होत म्हातारपणापर्यंत, तरी देखील ह्या इन्स्टिंक्ट कार्यरत आहेत हे आपल्याला जाणवतं. आज मला देखील जगावंसं वाटतंय की नाही, मी कधी जाऊ नये वाटतं मला. म्हणजे हे जे जगावंसं वाटतं ते कशामुळे आहे, ते तिथे लावून घ्यायचं की ते सच्च्यामुळे आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, हे आपण विसरतो. आणखी देह राहावा म्हणून खटपटीत जातो, देह तरुण दिसावा यासाठी ब्युटी पार्लर, फेस लिफ्टिंग, आणखीन काय काय जे सगळे प्रकार असतात ते केले जातात. केस रंगवणं फार महत्वाचं आहे, ते जास्तीत जास्त चालतं. ते सगळे जे आहेत गोष्टी, ते आपण तरुण दिसावं. का तरुण दिसावं? मी जाऊन नाहीये, मी म्हातारी दिसू नये, मी म्हातारी दिसले म्हणजे मग मी जाणार आहे असं मलाच वाटायला लागतं. तसं होऊ नये म्हणून आपल्या ह्या सगळ्या खटाटोप चाललेले असतात. ज्ञानाचं मला हे कळलं पाहिजे हे तर आहेच, हे मला येत नाही म्हणजे काय, हे मला आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपलं चाललेलंच असतं. नवीन पदार्थ शिका, नवीन गोष्टी, किंवा कौन बनेगा करोडपती वगैरे अनेक गोष्टी आहेत. आनंदाच्या बाबतीत तर आपण कायमच त्याच्या शोधात असतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटपर्यंत आपला तो मूळ असल्यामुळे आपल्याला त्या सोडत नाही. मी सच्चिदानंद रूप ब्रह्म असल्यामुळे ते जे मूळ गुण आहेत, मूळ स्वभाव आहे, त्याचे आविष्कार आपल्याला दिसतच राहतात. आणि त्याच्यावरती जर का आपल्याला नजर ठेवता आली तर आपल्याला आपोआप त्या सच्चिदानंद ब्रह्माचं अनुसंधान राहतं. आपोआप मी कोण आहे ह्याचं अनुसंधान राहू शकतं. की कुठचाही आपण जेव्हा कृती करतो तर त्यावेळे ही कृती माझी कुठच्या विचारातून झाली आहे, कुठच्या गुणाच्यामुळे झाली आहे, हेही तिथे येतं. आणखीन विचार त्याच्या मागे काय आहे, माझा उद्देश काय आहे, हा सगळा जर का आपल्याला विचार करता आला तर आपल्याला सच्चिदानंदाचं अनुसंधान ठेवणं सोपं जातं. हे यासाठी आपण जाणून घ्यायचं असतं. अशा पद्धतीने आपण जातो. आणखीन मग हे सगळं आता जाणून घ्यायचं कशासाठी. आणखीन पण पुढे आहे की ऐसे पंचीकृत पंचभूताचे स्थूळ देहे जीवात्मेयाचे, कवणो अंशु कवणाभूताचे ते ऐक. हा जो जीवात्मा आहे हा खरा शब्द आहे, जीवात्मा. आपण जीव म्हणतो, त्या जीवामध्ये आत्मा हा शब्द आहेच. जीव म्हणजे आपण घटक पाहिलेले आहेत की बुद्धीमध्ये पडलेलं ब्रह्माचं किंवा आत्म्याचं प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे सुद्धा ज्ञान प्रकाश. ते प्रतिबिंब आरशातल्या प्रतिबिंबासारखं नाही, तो ज्ञान प्रकाश पडून ती बुद्धी स्वतःला चेतन समजायला लागते. आणखीन तो आत्मा, आत्मा बुद्धी प्रतिबिंब असे तीन मिळून जीव होतो. म्हणून त्याचं चैतन्य तिथे आहे, जीव चैतन्य म्हणण्यात येतं. जीवात्मा हा शब्द वापरण्यात येतो. आणखीन आत्मा जात नाही, जीवात्मा जातो. देह सोडून जो जातो तो आत्मा कधीच जात नाही. आत्मा हा ब्रह्म आहे आणि ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, ते कुठेही जात येत नाही. जातो तो जीव जातो, त्याचा सूक्ष्म देह जातो. सूक्ष्म देहाचे घटक आपण आधीच्या प्रकरणात पाहिलेले आहेत. सूक्ष्म देह हा स्थूल देह सोडून जातो आणि तो स्थूल देह जो आहे तर त्याला अनेक विकार आहेत आणि त्याचे घटक जे आहेत तर ते सगळे आता सांगतात. कशासाठी हे सगळे घटक जाणून घ्यायचे. समजा आपण ध्यानाला बसलो, माझ्या शरीरात पृथ्वी तत्व आहे, ते पृथ्वी तत्वात मिसळलं. ध्यानाची सुद्धा ही एक पद्धत आहे की हे जे सगळे पंचमहाभूत आहेत तर ती पंचमहाभूत सृष्टीतल्या मूळ पंचमहाभूतात तन्मात्रात मिसळून टाकायची. आणखीन मग मी काय होते, ब्रह्मरूप होऊन जाते. या पद्धतीने आपल्याला जाता येतं. ध्यानाच्या पद्धती लाखात आहेत आणि त्यातली ही एक पद्धत आहे. तत्वी तत्व मिळाले म्हणून म्हणतात ना,
समर्थांच्याही ओवी आहे की सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला. म्हणजे काय, झाडा केला म्हणजे त्या देहामध्ये सगळं देह जो आहे, स्थूल देह सूक्ष्म देह, त्या देहाचे घटक सगळे पाहिले, त्याचं पृथक्करण केलं, आणखीन ज्याचे घटक त्या मूळ स्वरूपात मिसळून काढले. प्रत्यक्ष आपण मिसळत नाही, देह राहतो, तो देह कुठेही जात नाही, पण मनाने जर का आपण ते मिसळले तर मी म्हणजे स्थूल देह नाही, हा देह पंचभूत मेळावा शेकी जाईल पंचत्वा, हे आपल्याला पटतं. पंचमहाभूतांचा सूक्ष्म देह पण आहे, तोही आपण पाहिलेला आहे. तर ह्या पद्धतीने विचाराची पद्धत आहे, आणि म्हणून हे आता सगळे घटक सांगतायत की अस्तित्वच्या मांस नाडी रोम हे कठीण 5 अंश, पंचीकृत पृथ्वीचे साच स्थूलदेह चाललाय. त्यामुळे इथे पंचीकृत पंचमहाभूतांचा विचार आहे. इथे अपंचीकृत म्हणजे तन्मात्रा रूप सूक्ष्म महाभूतांचा विचार नाही, ज्याचा सूक्ष्म देह बनलेला असतो. आणि स्थूल देह जो आहे तो पंचीकृत पंचमहाभूतांचा आहे. म्हणून इथे जे सांगितलेलं आहे ते पृथ्वी तत्वाचे आपल्या देहात काय काय आहे, तर अस्तित्वच्या स्नायू, नाड्या आणि रोम, केस. जलतत्वाचं काय आहे, लाळ, मूत्र, शोणित, मज्जा आणि 5वे रेत हे द्रव्यांश आपासे सतत स्थूल शरीरी. म्हणजे लाळ, मूत्र, रक्त, शोणित म्हणजे रक्त, मज्जा, आणखीन रेत, क्षुधा, तृषा आणि निद्रा, आळसू, स्त्री संगमोगा, शिष्येंद्रा, उष्णांश, पाचई, ऐसी मुद्रा, येसी मुद्रा बुझे तेजाची. तेज तत्वाचं काय काय आहे, तर क्षुधा, तृष्णा म्हणजे भूक, तहान, झोप, आळस आणि संभोग. ह्या 5 गोष्टी का सांगितलेल्या आहेत इथे तेजाच्या? ह्या सगळ्या गोष्टींनी शरीरातली उष्णता थोडी वाढते, याच्यामुळे त्या तेजाच्या सांगितलेल्या. आकोचन, प्रसरण, वळण, वळण तिथे चळण पाहिजे, धावन आणि निरोधन हे चलनांश 5 जाण पंचीकृत वायूचे. वायू हलत असतो, मग हलणारं काय काय जास्त, आकुंचन, प्रसरण, वळणच आहे ते. धावणं, मूत्र वगैरे आवरून धरणं म्हणजे तिथे निरोध आला, हालचालीचा निरोध आलेला आहे, म्हणजे तिथे एनर्जी लागते, तिथेही हे लागतं. तर त्याच्यामुळे ते वायूचे अंश सांगितलंय. आणखी नभाचे जे आहेत, काम, क्रोध, शोक, मोह, भय हे व्यापक अंश उभय. पंचीकृत नभाचे निसंशय जाणावे स्थूलदेह. काम, क्रोध, शोक, मोह, भीती कुठलाही यातला अंगात जर का आला, कुठलाही जर का प्रकट झाला अंतःकरणात, तर तो सगळ्या देहावरती परिणाम होतो. ह्या प्रत्येक गोष्टीचा देहावरती परिणाम होतो. आणखी म्हणून ते आकाश तत्वाचे आहेत. आकाश तत्व व्यापक आहे, तसा संपूर्ण देह हे जे विकार आहेत, हे जे मनातले काम, क्रोध, शोक वगैरे आहेत, ते सगळं शरीर व्यापतात. भीती वाटली, शरीर संपूर्ण कापतं म्हणूया, अंगावरती काटा उभा राहतो. प्रत्येकच गोष्टीचं आहे, संपूर्ण शरीरावरती परिणाम होतो. यायचे हे स्थूल शरीर लिंग देहाचे बिढार, येथे असती षड विकार ते ऐक. आता ह्या स्थूल शरीर हे लिंग देहाचं बिढार, म्हणजे लिंग देह तिथे बिराडी म्हणून राहिलेला आहे. त्या देहात लिंग देह म्हणजे सूक्ष्म देह, म्हणजे जो जीवात्मा आहे तो ह्या स्थूल शरीरात राहतो. त्याचं हे राहण्याचं ठिकाण आहे. मग ह्या ठिकाणाला षडविकार आहेत. आपण ज्या घरात राहतो त्याला देखील विकार आपल्याला नेहमी, काही वर्ष झाली की घराच्या रिपेअर येतात. हल्ली नवीन बांधलेले मी अनेक फ्लॅट बघितलाय जिथे वर्षभरात रिपेअरची गरज पडायला लागते. रिपेअर आल्याच, घराला जशा रिपेअर आहेत तशाच ह्या घराला देखील रिपेअर आहेत. रिपेअर आहेत म्हणण्यापेक्षा त्याला विकार आहेत, त्याच्यात बदल होत जातात. ते घराचे बदल आपण काही हद्दीपर्यंत दुरुस्त करू शकतो,
ह्या घराचे देखील काही हद्दीपर्यंत आपण दुरुस्त करू शकतो. पण कधीतरी अशी वेळ येते की ते घर जसं पाडून नवीन करायला लागतं तसंच हे पण घर पडायला लागतं. आपण पाडत नाही ते पडायला लागतं, आणखीन दुसरीकडे आपल्याला राहायला जायला लागतं. मग हे षड्विकार कुठले आहेत इथे, काय काय विकार होतात त्याला? प्रथम विकारू जायते, दुजा अस्ति तिजा विवर्धते, विपरिणमते अपक्षीयते, शठा विनश्यति. हा 6 विकार आहे इथे. याच्यात ऍक्च्युली 2 क्रम सांगतात. इथे जायते, अस्ति, विवर्धते म्हणजे जन्माला येतो, असतो, राहतो, वाढतो, अपक्षीयते म्हणजे क्षीण व्हायला लागतो, आणखीन 6 विनश्यति किंवा दुसरा जो क्रम आहे तर तो अस्ति जायते, पुढले तसंच आहे. मग विवर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते, हे पुढले तेच आहे. पण पहिला जो आहे तर तो बीज रूपाचा आहे. आपलं पहिला म्हणजे दुसरा रादर, आधी अस्ति बीज रूपाने असतो म्हणजे लिंग देहाने तो कुठेतरी आहे, आणखीन मग तो जन्माला येतो. हा आणखीन दुसरा जो आहे तो उत्पत्तीचा क्रम आहे, जिथे जायते आधी घेतलाय म्हणजे व्यवहारात आपल्याला काय दिसतं, आपल्याला लिंगदेह कळत नाही, आधी जन्माला येतो, आणखीन मग असतो, आणखीन वाढायला लागतो. हा व्यवहारातला क्रम आहे. पण जो मूळ क्रम आहे तर तो असतो म्हणून जन्माला येतो, आणखीन त्याच्यानंतर मग तो वाढायला लागतो, त्याच्यात बदल व्हायला लागतात, क्षीण व्हायला लागतो, मरतो. हे सगळे जे आहेत ते त्या पद्धतीने येतात. आणि हे कुठलाही आला तरी त्याला शास्त्राचा आधार आहे. दोन्ही ह्या पद्धतीने पाहिलेले आहेत, एक व्यावहारिक, आणखीन एक खरा असलेला. जायते म्हणजे न होणी होणे, अस्ति म्हणजे नसवणी असणे, विवर्धते ते पावणे अभिवृत्ती. जायते म्हणजे काय? जन्माला येतो. म्हणजे पूर्वी होता का? नव्हता. जीवरूपाने असेल पण तो दिसत नव्हता आपल्याला, सूक्ष्म होता. तो जन्माला येतो म्हणजे नसलेला दिसायला लागतो, तो वाढायला लागतो. ते आपल्याला माहितीच आहे सगळे पुढले. आणि त्याच्यानंतर हे 3 झाले. जायते म्हणजे न होणी होणे, अस्ति म्हणजे नसवणी असणे. नसवणी असणे म्हणजे काय आहे? बदलतो तो, म्हणजे काही त्याच्यात न होता तो आहे की नाही, अस्ति. जो नाही, हा पुढला आहे, हा व्यवहार सांगितलेला आहे. पण वास्तविक बीजरूपाने असतो हे बरोबर आहे, पण हा व्यावहारिक सांगितला कारण आधी तिथे जायते घेतलाय. खरा अस्ति हा पहिला आणि मग विवर्धते, पण इथे जायते हा पहिला घेतलाय. त्याच्यानंतर अस्ति म्हणजे वास्तविक नसलेला असतो असंही म्हणता येतं, किंवा तिथे केवळ असतो एवढा, या पद्धतीने पण घेता येतं की त्याचं अस्तित्व तिथे आलेलं आहे. हा एवढा विचार करता येतो. आणि मग विवर्धते, वाढतो. मग काय होतं? विपरिणमते, विपरिणमते ते तरुणपण, बदल होतो, विपरिणमते. अपक्षीयते ते वृद्धपण, विनश्यते म्हणजे मरण, षड्विकार होणे. विपरिणमते म्हणजे त्याच्यावरती परिणाम होतो, म्हणजे त्याच्यात बदल होतो. वि त्याला आला म्हणजे विशेष, बदल व्हायला लागतो, म्हणजे तरुण होतो, तो वयात येतो. मग पुढे काही काळ राहतो, पण त्याच्यात मग क्षीण व्हायला लागतो. 50 नंतर, 40 नंतर, 60 नंतर, कधी कोणाच्या बाबतीत काय होईल माहित नाही, पण सर्वसाधारणपणे 40च्या नंतर हळूहळू कमी होतं असं म्हणतात, कोणी 50 नंतर म्हणतात. पण बँका वगैरे पहिलं कर्ज 40च्या नंतर देत नाही, तसं आमच्या काळात तरी होतं. आता आयुर्मान वाढलेलं आहे, पण मी जेव्हा पहिल्यांदा कर्ज घेतलं तर तेव्हा जस्ट कर्जाच्या लिमिट मध्ये होते.
त्यामुळे मला कळलं की 40च्या नंतर आम्ही कर्ज देत नाही, आता आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हणून 40व्या वर्षी मला व्हायला कर्ज. म्हणजे 40च्या नंतर तिथे क्षीण होतो असं मी धरतीये ह्याच्यामुळे. कारण प्रॅक्टिकल विचार असतो, बँकेचं कर्ज बुडलं तर तिथे विचार असतो हा. अपक्षीयते ते वृद्धपण आणि विनश्यते म्हणजे ते आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. विनश्यते म्हणजे मरण. हे 6 विकार या स्थूल देहाला आहेत. सूक्ष्म देहाला काय असे विकार नाही. सूक्ष्म देहाला जन्माला येणं आणि मृत्यू, त्याच्यात बदल वाटेल ते होऊन देत. म्हणजे ते मनात अंतःकरणातले बदल होतात ते तात्पुरते असतात. पण त्याच्यातला खरा जो आहे तर तो ज्या वेळेस अंतःकरण वगैरे हे सगळे जन्माला येतं म्हणजे निर्माण होतं म्हणूया. आणि विनश्यते म्हणजे ज्या वेळेस विवेक प्रलय होतो, म्हणजे ज्या वेळेस मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं, तर त्याच्यानंतर मृत्यूच्या वेळेस त्या लिंगदेहाचा पूर्ण नाश होतो. पुढल्या देहात जायला काहीही शिल्लक होत नाही, राहतच नाही तिथे शिल्लक. जे ते तत्व आपापल्या मूळ तत्वात खरोखरी जाऊन मिसळतं. केवळ विचारांनी नाही तर प्रत्यक्षात त्याच्या मृत्यूच्या वेळेस प्रत्येक तत्व देहातलं आपापल्या मूळ स्वरूपात जातं आणि पुढल्या देहात जायला तिथे काहीही शिल्लक उरत नाही. तिथे सूक्ष्म देह देखील नष्ट पावतो. पण नाहीतर सूक्ष्म देह जो जातो पुढल्या देहात जातो त्यालाच वासना देह म्हणतात, लिंग देह म्हणतात, सूक्ष्म शरीर म्हणतात. आणखीन ही काही 1-2 नावं आहेत, पण ती मी सांगत नाहीये. त्यांनी घोटाळा व्हायचा संभव आहे, ती कॉमनली वापरण्यात येत नाही. आत्ता नाही सांगत. निरूपिले काही विकारू तीही युक्त स्थूळ शरीर, तेथे जागृती निरंतर अवस्था वर्ते. स्थूळ देह जागृती अवस्था या दोन्हीचा अभिमानी विश्व निरूता, हे तिन्ही आकारू ऐसी व्यवस्था पुढी जाणावी. हे 6 विकार सांगितले, निरूपिले. आता ह्या विकारांच्या पूर्णपणे स्थूल शरीरात ते विकार असतात. स्थूल शरीराला हे असतातच. आणि मग स्थूल शरीराची अवस्था कुठली, हा मांडुक्य उपनिषदात विचार सगळा आलेला आहे की 3 देह, त्यांच्या अवस्था, त्यांचा जो अभिमानी आहे, म्हणजे अभिमानी म्हणजे मी जागा आहे म्हणणारा जो आहे, माझा देह आहे हे म्हणणारा जो आहे, त्याला विश्व असं म्हणतात. म्हणजे जो जीवात्मा, जो जीव जो आहे तो आत्ता मी जागा आहे असं म्हणत असतो, हा देह माझा आहे असं म्हणत असतो, त्याला विश्व असं नाव आहे. आणखीन नाही, हा स्थूल देह त्याची जागृती अवस्था आहे, ह्या दोन्हीचा अभिमानी विश्व झाला. आणखीन ही जी व्यवस्था आहे ही संपूर्ण ओंकाराची व्यवस्था सांगितलेली आहे. ओंकारामध्ये अ मात्रा जी अ, उ आणि म अर्धमात्रा आणि बिंदू, त्यातला अ जो आहे ते जागृती दाखवतो. ओंकारातला जो आहे तो जागृती आहे. याच्यात पुढे संपूर्ण एक टेबल बनवता येईल अशा पद्धतीने हे सगळे घटक मांडलेले आहेत. ते अवश्य अभ्यास करण्यासारखे आहे. स्थूल शरीर, जागृती अवस्था, विश्व, तो राहतो कुठे, त्याचे भोग काय आहेत, हे सगळे विचार इथे सांगितलेले आहेत. आणि ते कशासाठी आहेत, परत आपला स्थूल देह आहे. आणखीन ह्या देहाला प्रत्येक ठिकाणी अवस्था ह्या असतातच, प्रत्येक देहाची अवस्था आहे. माझ्या मनाची अवस्था वगैरे आपण अनेक म्हणतो गोष्टी. मग त्यावेळी जेव्हा आपण मनाचा विचार करतो त्यावेळी आपण सूक्ष्म देहात असतो. जेव्हा मनोराज्य करतो तेव्हा आपण सूक्ष्म देहाच्या जातो, स्वप्नावस्थेत जातो आपण त्यावेळेस. म्हणजे मग तिथे कोण हा विचार करतोय, तर त्याचा अभिमानी तैजस म्हणून आहे, पुढे येईल. आणखीन हा जो सगळा विचार आहे तर हा स्वतःवरती लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा आहे. आणखीन दुसरं म्हणजे नेत्रस्थान भोगू स्थूळ, जे आता स्थूल शरीराचे भोग कसे आहेत, तर ते स्थूल भोग आहेत. म्हणजे ह्या जगात जे ईश्वर रचित सृष्टी आहे त्या सृष्टीतले जे भोग आहेत ते स्थूल भोग आहेत आणि ते ह्या स्थूल शरीरानेच भोगता येतात.
म्हणून स्थूल शरीराचे स्थूल भोग आहे. नेत्रस्थान म्हटलंय. का नेत्रस्थान? जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट आपल्या डोळ्यात नाही. कान आणखीन डोळे. डोळे उघडले की जगाशी आपला कॉन्टॅक्ट येतो. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपला विश्वास बसत नाही. त्यामुळे डोळा हे स्थान सांगितलेलं आहे त्या जीवाचं. त्याच्यात सुद्धा उजवा डोळा असं म्हणण्यात येतं. इथे फक्त डोळा म्हटलाय, पण शास्त्र उजवा डोळा म्हणून सांगतं. त्याचा गुण कुठला आहे? रजोगुण. म्हणजे इथे काय काय सांगितलेलं आहे? शरीर, देह कुठचा, अवस्था त्याची कुठची आहे, त्याचा अभिमानी कोण आहे, ओंकाराचा कुठला त्याचा आहे, त्याचं स्थान, त्याचा भोग, त्याचा गुण, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. आणखी प्रणवाचा आद्य चरणू सकळू यायचे बुझावे. प्रणवाचा आद्य चरणू म्हणजे तोच. आणि तिथे रजोगुण आहे. रजोगुण का? स्थूलदेह सतत काम करत असतो ना, काही नाही तरी श्वासोच्छ्वास तरी चाललेलाच असतो. त्यामुळे रजोगुण तिथे सांगितलेले आहे. सतत हालचाल, सतत काम. प्रणवाचा प्रथम चेरणू बोलिला हा षड्विधू गुण, येथे अर्थू कैसा कवणू ते ऐके पा. आता त्यांनी काय सांगायचं इथे हे सांगतात. प्रणवाचा हा पहिला चरण वगैरे आहे. वीण पंचीकृत महाभूती नाही ब्रह्मांड पिंडाची स्थिती, उत्पत्ती आणि जागृती नाही ते विण. वीण पंचीकृत महाभूती, पंचीकरण झाल्याशिवाय, पंचीकृत महाभूत असल्याशिवाय हा पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही असू शकत नाही. नाही ब्रह्मांड पिंडाची स्थिती. कारण पंचीकृत जेव्हा होतं तर त्यावेळी ते स्थूल होतं, आणखी मग सगळं ब्रह्मांड बनतं. तोपर्यंत सगळं केवळ रेखाटन असतं, त्याच्यात रंग भरलेले नसतात. केवळ आकृती, वेग प्लॅन असतो. प्रत्यक्ष बिल्डिंग बांधलेली नाहीये, कागदावरती प्लॅन येतो आणि नंतर ही बिल्डिंग देहाची तयार होते. तो जो ब्ल्यू प्रिंट आधीच जे आहे, सूक्ष्म देह जो आहे तो ब्ल्यू प्रिंट आहे. आणि मग त्याच्यातनं स्थूल देह जेव्हा पंचीकरण होतं तर त्यावेळी प्रत्यक्ष दगड विटा सगळ्या तिथे जमायला लागतात आणि मग त्याच्यातनं स्थूल देह निर्माण होतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की वीण पंचीकृत महाभूती नाही ब्रह्मांड पिंडाची स्थिती, उत्पत्ती आणि जागृती नाही देह वीण. देह आहे म्हणून तो जागा आहे, झोपतोय, निर्माण झालाय, जन्माला आलाय. हे सगळं जे आहे हे स्थूल देह असल्याशिवाय होत नाही. म्हणून हे सांगतायत, उत्पत्ती आणि जागृती विण ब्रह्मा विष्णू हे अभिमानी एक कवण, तेने विण आकारू हे खूण बोलूच नाहीये. म्हणजे एका पिंडातनं पुढे पिंडांची उत्पत्ती, जागृती नाही, आणखीन उत्पत्ती, आणखीन हे सगळं जे आहे तर त्याच्यातनं ब्रह्मा म्हणजे ब्रह्मांडाचा अभिमानी, रजोगुणी आहे ना ब्रह्मात, तर तो त्याचा अभिमानी तिथे म्हटलेला आहे त्या देहाचा. आणखीन विश्व म्हणजे विश्वानर हे दुसरं नाव आहे ब्रह्मांडाच्या अभिमानीला. आणखीन विश्व म्हणजे पिंडाचा अभिमानी. तर हे तरी असतील का? जागृती आहे, जागेपणी हा देह म्हणजे मी असं आपण समजतो. म्हणून जागृती आहे, उत्पत्ती झाली आहे, जागृती आहे आणि म्हणून हे अभिमानी आहे. इथे पूर्णपणे चढण किंवा उतरण या पद्धतीने घेतलेलं आहे की आधी हा जो जीव आहे त्याचे घटक सांगितले, सूक्ष्म देहाचे सगळेच घटक सांगितले होते, स्थूल देहाचे सांगतायत, आणि मग हे असल्याशिवाय हे असणार नाही ह्या पद्धतीने ताळा घालून देत आहेत. गणितात आपण उलट जातो की नाही ताळा घालायला, त्या पद्धतीने ताळा घालून देणं चाललेलं आहे. ते आपल्याला ते पक्क ठसावं, काय आहे ते पक्क कळावं, या दृष्टीने तो सगळा मेळ घालून चाललेला आहे की उत्पत्ती जागृती त्याच्याशिवाय ब्रह्मा विष्णू हे अभिमान्य को म्हणून
नाहीच आहेत तोपर्यंत. ते असले तर त्याला अर्थ नाही, तर अर्थच नाही. आणि ते जर का नसलं तर आकारू म्हणजे आकार नाही, अकारू जो हा आहे ना प्रणवाचा प्रथम मात्रा, तर ती तरी कुठनं येणार आहे? म्हणजे त्याच्यातून पुढे उत्पत्ती आपण मागे गेलं तर ते आहे म्हणून आकार आहे तिथे. हे सगळे आकाराचे घटक आहेत. तेच नसले तर त्याला अर्थ आहे का? मी गोड म्हणेन, पण जर का गोड पदार्थ सृष्टीमध्ये नसला तर त्या गोडीला काही अर्थ आहे का? तसा तो आकार म्हणून आपण म्हणू, प्रणव म्हणू, त्याच्या मात्रा म्हणू, पण जर का त्या मात्रा जाणवून देणारा विश्व वगैरे जर का तिथे नसला तर त्या म्हणून मात्रेला काहीतरी अर्थ आहे का? काही नाहीये. म्हणून आकारात्मक हा जसा आहे तसा त्याच्याशिवाय आकाराला पण अर्थ नाहीये, हेही स्पष्ट होतं. रजोगुणाचे अभावे मागील काहीच न संभवे, म्हणून सकळ हे जाणावे प्रथम चरणू. गुण कुठला सांगितला होता? रजोगुण सांगितला. आणि गुणातनं सगळं निर्माण होतं. हेही आपल्याला लिंगदेहाचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा पाहिलं होतं की 3 अहंकार जे आहेत, तो रजोगुणाचा जो अहंकार आहे तिथनं जन्माला आलेला आहे. आणखीन मग तो जर का नसला तर ह्यातलं काहीच संभवू शकत नाही. गुणातनं सगळं निर्माण झालेलं आहे, त्रिविध अहंकारातनं. म्हणून सगळा जर का विचार केला तर संपूर्ण ही जी जागृती अवस्था आहे ही ओंकाराच्या प्रथम चरणात म्हणजे अकारात सामावलेली आहे. अकाराचा मात्रा जी आहे तर त्याच्यातनंच त्रिगुण निर्माण होतात ना. कारण अकार आपला ओंकार म्हणजे काय आहे? शेवटी ब्रह्माचा ते तस्य वाचको प्रणव हा म्हणून सांगितलेलं आहे की ब्रह्माचं नाव जे आहे, ब्रह्माचं चिन्ह जे आहे ते म्हणजे ओंकार आहे. आणखीन ओंकारातच 3 गुण तिथे आहेत. म्हणून मग त्याची उत्पत्ती अकार, त्यातनं तो रजोगुण, आणि त्याच्यातून मग पुढे ह्या सगळ्या स्थूल देहाची उत्पत्ती, हे सांगितलेलं आहे. म्हणजे हे उलट आणि सुलट दोन्हीचा ताळा बसवून दिलेला आहे की तो आपल्याला कोण कुठे आहे हे फक्त कळावं, त्याचा निराश करता यावा. कळावं कशासाठी? निराश करता यावा यासाठी आहे. तर आता हा आपला स्थूल देहाचं झालं. पुढल्या वेळी आपण आता लिंगदेह आणखीन मला वाटतं कारण देहाचं पण होईल पुढल्या वेळी, बघूया त्यावेळेस. आता आपली वेळ पण झालेली आहे, इथे थांबूया आपण. काही प्रश्न असले तर विचारा. आज माझ्या समोर प्रत्यक्ष काही श्रोते असल्यामुळे मध्ये मला मदत पण केलेली आहे त्यांनी. नमस्कार ज्योत्स्ना मावशी. हा बोला. प्रदीप कुलकर्णी बोलतोय. हा. देहाचं आणि घराचं किंवा इमारतीचं म्हणजे देहाच्या संकल्पना समजून सांगताना घराचं आणि इमारतींचं रूपक खूप सुंदर रीतीने सांगितलं. त्यामुळे तो विषय कठीण असला म्हणजे सर्वसामान्य आमच्यासारख्या शिकणाऱ्यांना तर ते समजायला खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खूप लक्षात राहील म्हणजे कायम असतं ते मनामध्ये. धन्यवाद. श्रीराम. मला प्रश्न विचारतायत की 7व्या महिन्यात जाणीव निर्माण होते, आधी नसते. तर आधी जाणीव नसते, जीव असतो, पण आधी ते कार्यरत झालेलं नसतं. त्यावेळी आता आपल्याला माहिती आहे की 7व्या महिन्यात जर का मूल जन्माला आलं तर ते जगू शकतं. बरोबर आहे ना? 7व्या महिन्यातला गर्भ जगू शकतो, म्हणजे इतका तो तयार झालेला असतो. 9व्या महिन्यातलं पूर्ण असलं तर प्रॉब्लेम येत नाही, पण मग त्याला जरा जास्त कापसात वाढवायला लागतं, म्हणूया जपून वाढवायला लागतं 7व्या महिन्यात, पण तो जगतो. म्हणजे तिथे जीव परिपूर्ण तिथे आलेला आहे. आधी बीज सुप्तावस्थेत असतो
आणि नंतर सगळा देहच 7व्या ह्याच्यात बराचसा तयार झालेला असतो. त्यामुळे तिथे जगण्याचे चान्सेस जास्त असतात. तिथे जीव ऍक्टिव्ह होतो या दृष्टीने येते. आधी बीज ऐकले. सगळं निराश करण्यासाठी समजून घ्यायचं, कारण आपल्यावरती इतका त्याचा पगडा बसलेला असतो की जाता जात नाही. म्हणून हर पद्धतीने ते समजावून सांगतात संत. आपल्याला ते सांगतात ना की ह्या पद्धतीने नाही पटलं, या पद्धतीने विचार करा, असं नाही पटलं असा विचार करा, येणं केनं प्रकारेण त्याच्यातनं सुटका करून घ्या, बाजूला व्हायचं. आणखी कशातनं बाजूला व्हायचं हे कळल्याशिवाय आपण बाजूला होऊ शकत नाही. त्यासाठी ज्ञान लागतं, त्यासाठी शास्त्र लागतं. केवळ बाजूला हो म्हटलं, बंधन नाहीये तुला, तू मुक्तच आहे असं सांगितलं तर कोणीतरी मुक्त होणार आहे का? मुक्त म्हणजे काय हे कळलं पाहिजे. मग त्याच्यासाठी बंधन कसलं हे कळलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी कळायला लागतात, तेव्हा आपण ते सोडू शकतो. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्कार. ओंकाराची घटना म्हणजे नेमकं काय, काही लक्षात नाही आलं. ओंकाराची घटना म्हणजे मी मगाशी जे म्हटलं, अ उ म अर्धचंद्र आणि बिंदू, ती हळूहळू स्पष्ट होणार आहे ह्याच्यात, म्हणून मी पूर्ण केली नाही. म्हणजे अ उ म हे जे आहे तर त्यातलं गुण तर सांगितलंच. अचा जसा सांगितला रजोगुण सांगितला, ऊचा सत्व गुण आहे, स्वप्नावस्था आहे, आणखीन म हा तमो गुण, आणखीन सुषुप्ती अवस्था असा सांगण्यात येतो. अर्धचंद्र जो आहे तर ते मायेचं प्रतीक आहे, आणि त्याच्यावरती जो बिंदू आहे ते ब्रह्माचं प्रतीक आहे. ही सगळी त्या ओंकाराची घटना आहे. नाही, घटना म्हणजे घटना म्हणजे नेमकं घटक घटक या अर्थाने आहे का फक्त? घटना म्हणजे एकंदरीत कसं काय ते मिळवलं जातं त्याला घटना म्हणतात. घटना म्हणजे घडणारी गोष्ट अशा अर्थी नाहीये. व्यवहारात जो आपण पटकन घटना वापरतो तसा अर्थ नाहीये. तर ह्याचे घटक काय आहेत, तर ह्याची घटना कशी घडली आहे असा आहे तो शब्द. अच्छा, थँक्यू. आपलं हल्ली ना मराठी वाचन वगैरे खूप कमी झालेलं आहे, तर त्यामुळे असे प्रश्न खूप वेळा पडतात, खूपच पडतात. कारण हे संतांचं जुनं मराठी आहे. आपलं जुनं जर का वाङ्मयाचं वाचन नसलं ना तर हे नेहमी अडतात. आम्ही त्या मनाने सुदैवी की जुने मराठी सगळे हे वाचन झालेलं होतं, त्यामुळे जड गेलं. पण नाहीतर जड जाण्यासारखंच आहे. ओंकाराची जडणघडण म्हणता येईल का? हो, जडणघडण म्हणा. तिथे घडण शब्द आलाच की नाही? कॉन्स्टिट्यूशन नाही. बरोबर आहे, कॉन्स्टिट्यूशन वाली घटना. ज्योत्स्ना मावशी, प्रश्नाचा म्हणजे जीव 7व्या महिन्यात येतो का अगोदरच हे असतो वगैरे, याच्या संदर्भात आज निश्चित असं काही नाही. जर का आपण लॉजिकली विचार केला तर गर्भधारणेच्या वेळेसच तो जीव प्रवेश करतो. कारण जेव्हा आपण जीव पित्याच्या शरीरात प्रवेश करतो हे आपण पाहिलं. आणखीन जेव्हा मातेच्या ह्याच्या बरोबर संयोग होतो तेव्हा त्याचा गर्भ तयार होतो हेही आपण पाहिलं. याचा अर्थ काय आहे की जीव त्यावेळेस तिथे उपस्थित असतो. फक्त
हे गर्भोपनिषदात वगैरे जे 7वा महिना सांगितलेला आहे तो ह्या दृष्टीने 6वा महिना सांगितलाय मला वाटतं की तेव्हा तिथे आपल्याला त्याचं अस्तित्व स्त्रीला जाणवायला लागतं, त्याची हालचाल कळायला लागते आणि ह्या दृष्टीने तो त्यावेळेस प्रवेश करतो, व्हायबल होतो असं आपण म्हणूया. व्हायबल होतो म्हणजे तो जगतो नंतर, या दृष्टीने तिथे प्रवेश करतो असं सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात जर का आपण शरीरशास्त्र आणखीन ह्या पद्धतीने सांगितलेलं शास्त्र बघायला लागलो तर त्याचा 100% कधीच मेळ घालता येणार नाही. कारण हे जे परमार्थ शास्त्र आहे ना ते जास्तीत जास्त आपल्याला पटेल ह्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण मला सांगा की जेव्हा आपल्याला एखादं जाळायचं असतं तर रावण दसऱ्याच्या ह्याच्यात जाळतात तो, तर तो जाळण्यापूर्वी तो चांगला झालाय की नाही, त्याचे सगळे तोंड बरोबर आहेत की नाही वगैरे विचार केला जातो का? नाही केला जात, कारण तो जाळून टाकायचा आहे. तसं आपल्याला हा रावण एवढं तर आपल्याला पटताय ना, तसं आपल्याला पटेल ह्या पद्धतीने शास्त्र मांडणी करतं. पण कशासाठी येते तर ते उभारून मोडोनी सांडावे यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून आपण ते पटवून घ्यायचं, नाही पटलं तर श्रद्धेने स्वीकारायचं. पण मुख्य हेच आहे की या पद्धतीने मांडणी पटकन पटावं म्हणून 6व्या महिन्यात का 7व्या महिन्यात त्याचा एंट्रन्स सांगितलेला आहे की तिथे त्याची जाणीव यायला लागते, म्हणून तिथे त्याचा प्रवेश म्हटलेला आहे. आणि मग प्रवेश पण आणखी वेगळ्या पद्धतीने कुठून होतो, कुठच्या द्वारातून होतो वगैरे पुष्कळ तिथे सांगितलंय. प्रकटीकरण होतं सुप्तावस्थेत, तो जेव्हा गर्भ तयार होतो तेव्हाच असतो तो, त्याच्याशिवाय मग पित्याच्या शरीरात तो शिरतो असं कसं म्हटलं असतं? तेही गर्भोपनिषदातच सांगितलेलं आहे, पित्याच्या शरीरात कसा शिरतो तो जीव. मग तिथे जर का तो शिरतो तर मातेच्या याच्याबरोबर तिच्याबरोबर संयोग झाल्यानंतर तिथे तो जीव आहेच ना. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा हो, लोकांचं एक मत नाहीच आहे तसं. जी आपल्याला करेक्ट वेळ पाहिजे ना ती कुठलीही धराची अजूनही म्हणजे शंकाच आहे त्या लोकांना तशी. अगदी खरंय. कुठची वेळ खरी धरायची जन्माची याच्याबद्दल वाद आहेत तिथे पण. आणि इतकंच काय, जन्माला येताना सुद्धा मस्तक दिसायला लागल्यानंतरची वेळ धरायची का पूर्ण बाहेर आल्यानंतर का नाळ कापल्यानंतर, इथपर्यंत वादविवाद चालतात ते सगळे. त्यामुळे ज्या ज्योतिषशास्त्र हे जन्मवेळेवर अवलंबून आहे तसं तरच पत्रिका बरोबर येणार तशी ते. त्यामुळे काय तसं वेगच काय ना वेग. सगळे हे ऑकल्ट सायन्सेस म्हणतात ते त्यामुळेच म्हणतात ना, स्पष्टता नाहीच आहे त्याच्यात. आणि त्यामुळे जर का अडल्ट असला तर त्याची पत्रिका जास्त चांगली म्हणता येत असेल त्याच्या आयुष्याच्या वरनं. माझा काही अभ्यास नाहीये ह्या शास्त्राचा. चला, झालं असलं तर थांबायचं. श्लोक घेताय कोणी? सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. जय श्रीराम. धन्यवाद मावशी. जय श्रीराम. धन्यवाद मावशी. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. वीर समर्थ.